आपल्याला माहीत झाली जी जेजुरीतील घटना की रासायनिक गुलाल किंवा भंडारा पेट घेऊ शकतो का? तसं बघायला गेलं तर अत्यंत ज्वलनशील रसायने यामध्ये मिक्स केलेले असतात. अनेकदा डाय किंवा डायमध्ये सल्फर असतं, सल्फर, फॉस्फरसचे जे सूक्ष्म कण असतात किंवा पेट्रोलियम आधारित काही पदार्थ असतात, पेट्रोलियम प्रोडक्ट्स वापरले जातात आणि अत्यंत ज्वलनशील असतात आणि अतिशय बारीक पावडर डस्ट एक्सप्लोजन इफेक्ट निर्माण करू शकते. तो गुलाल किंवा भंडारा खूप बारीक कणांचा असतो. त्यामुळे अशी पावडर जी आहे हवेत उडाली आणि ठिणगी, मेणबत्ती, अगरबत्ती किंवा फटाके जर जवळ असतील, तर ती क्षणात पेट घेऊ शकते. म्हणजेच काय तर याला डस्ट फ्लॅश किंवा डस्ट एक्सप्लोजन असं म्हणतात. आणि मग कृत्रिम रंग, टाल्किंग पावडर किंवा टाल्क पावडर किंवा रासायनिक कलर पटकन पेट घेणारे जे मिश्रण आहे, ते या गुलालांच्या मध्ये किंवा या भंडाऱ्याच्या मध्ये नक्कीच असतं. आणि मग अशा वेळेला असे असे गुलाल किंवा असे भंडारं वापरणं खूप धोकादायक होऊ शकतं. का आज तुम्ही बघितले की जेजुरीमध्ये 25 लोकांना इजा पोहोचली. तर साधारणपणे नैसर्गिक हळद, फुलांची पूड, तांदूळ, मक्याचे पीठ हे पदार्थ ज्वलनशील नसतात. अशा वस्तूंच्या पासून जर बनवलेली हे जे भंडारे किंवा गुलाल आहेत, तर हे जर वापरले तर लोकांचे कपडे पेट घेण्याची शक्यता नसेल किंवा इतर दाढी, भुवया, फुफ्फुसांचा नुकसान यासारखं होणार नाही किंवा गर्दीत चेंगराचेंगरी पण होऊ शकते यामुळं. तर सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचं की या पद्धतीचे जे गुलाल किंवा अ, भंडार आहे ते टाळणं गरजेचं आहे. तर हर्बल घरातला गुलाल तोच वापरणं गरजेचं आहे. कारण लहान मुलं सुद्धा असतात. लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोरड्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुलाल कधी खरं तर साठवायचा नसतो. आग लागण्याची शक्यता खूप जास्त असते. तो ओव्हरऑल आता या निमित्तानं हा विषय घेण्याचं कारण काय? तर एक घडलेली घटना भविष्यात कदाचित याच्यापेक्षा मोठ्या घटना घडू शकतात. त्या दृष्टीनं आपल्याला या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक. सार्वजनिक सुरक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. कारण आजकाल आपण जर बघत असेल, तर अशा केमिकल युक्त भंडारा, गुलाल, निवडणुकीमध्ये उधळले जाणारे रंग किंवा इतर रंग यांच्यामध्ये जे केमिकल आहे, त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो आणि तसं बघायला गेलं तर गुलाल 2 प्रकारे बनवला जाऊ शकतो. एक तर पारंपरिक पद्धत आहे किंवा नैसर्गिक आणि औद्योगिक आणि कारखान्यामध्ये सुद्धा बनवला जाऊ शकतो. तर सर्वात महत्त्वाची जी नैसर्गिक पद्धती आहे, ती कशी बनवली जाते? फुलांचा खास करून पळसाची फुले किंवा टेसू जे झेंडूची फुले, गुलाबाची फुले, औषधी वनस्पती, हळद, चंदन, बेस पावडर, तांदूळ, पीठ किंवा तांदळाचं पीठ, मक्याचं पीठ अशी प्रक्रिया करून फुले व पाणी सावलीत वाळत घातली जातात. पूर्ण वाळल्यानंतर त्याची बारीक पूड केली जाते. त्या पुडीत तांदूळ, मक्याचे पीठ मिक्स केलं जातं आणि रंग अधिक सुंदर यावा म्हणून मग हळद, चंदन मिक्स मिक्स केलं जातं आणि चाळणीने गाळून मग स्वच्छ असा नैसर्गिक गुलाल तयार केला जातो आणि तो